मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. Excuse me. Yes, madam. Table for 2. Yeah. Yeah. ये रे. बस. Yes, madam. नाही ऍक्च्युली काय झालंय माझ्याबरोबर एक जण अजून येणं अपेक्षित आहे तर ते आल्यानंतर ऑर्डर दिली तर चालेल ना. ओके मॅम. या ओके मॅम. ट्रेनी आहे नौखा आहे जरा. मग सांभाळून घ्या. ओके मॅडम. पाणी हवंय तुम्हाला? पाणी रेग्युलर की मिनरल? पाणी रेग्युलर की मिनरल? रेग्युलर. ओके जा. शुड आय गेट यू सम सूप? थोड्या वेळ काहीच न ऑर्डर करता नुसतंच बसलेलं नाही चालणार का? चालेल. आणि एक मिनिट जरा एक्सपिरियन्स पाठवाल का कोणीतरी? नाही ते काय आहे माझ्याबरोबर एक जण येणार आहेत आणि ते सगळं मीच नौखी आहे आज. सांभाळून घ्या जरा. आणि काय आहे हे सगळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडणार आहे. ठीक आहे मग मी 5-6 ग्लास पाणी पाठवतो. 6 लागेल का एवढं? मला कधी कधी अरे वाटतं की तू खरंच असा आहे का असं असल्याचं नाटक करतोय. मला कळतच नाही. तुझ्या समोर आल्यानंतर ते स्लो होत असतं. तुझी पर्सनॅलिटी अशी आहे ना. एक मिनिट थांब. काय करतेस? ही मधू आहे. कोणती? हो या मधू. चालला लगेच. कोणाला भेटायला आली आहे? मला काय माहित? तुला माहिती नाही? हा तू मोठा भाऊ आहेस ना तिचा. तुला माहित नाही तुझी बहीण कोणाबरोबर भटकते? घरात लक्ष नाही तुझं. हम तिथे जाऊन तिलाच विचारतो. चालला लगेच तिकडे. बस ना बघूया तरी कोणाबरोबर आली ते. ऑब्विसली सागर. ते हॉटेल बिटेल पर्यंत पोहोचले आहेत. भलतेच सिरियस झालेले दिसतात. ऐक ना तू ना सागरला फोन लाव. बघ ना तो कुठे आहे. गुड आयडिया. एंगेज येतोय. ती लावतीये ती काय. लाव 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 पटकन लाव. लागला लागला लागला. हा बोलो म्या. सागऱ्या कुठे आहेस रे? अरे मी जरा ग्रीन रूफ. मी बाहेर आहे जरा.
मी नंतर करतो तुला. ओके, ठेवू फोन. ऐक ना बाहेर म्हणजे कुठे रे? ऐक ना उम्या, मी जरा मीटिंग मध्ये आहे. का रे? काही नाही रे, सहज केला होता फोन तुला तसा. खूप दिवसात आपल्यात काही बोलणं नाही ना झालं. भेटतोस का रे? चल ना, एक चहा मारूया मस्त. आत्ता? अरे मी जरा घाईत आहे उम्या, नंतर भेटूया ना, उद्या चालेल? ऐक ना सागऱ्या, जरा एक टेन्शनचं काम आहे. जरा एक राडा झालाय. मला तुला भेटावं लागेल. भेटतोस का प्लीज? तू सांगशील तिथे येतो मी हवं तर. हो का? आपण एक 3 तासात भेटूया ना. हा, तू घरीच थांब, तू येऊ नकोस कुठे, मी येतो तुझ्याकडे. हा, डोंट वरी. अरे मी येईन ना. असं कसं? पण तू फक्त थोडा वेळ थांब, म्हणजे मी येतो तुझ्याकडे. आता जरा अर्जंट मीटिंग मध्ये अडकल्यामुळे रे, अदरवाईज मी आलो नसतो का तुझ्यासाठी. कम ऑन यार रोम्या. ठीक आहे, आता काय, आलास नसतं बरं वाटलं असतं. ओके बाय. ओके येतो थोड्याच वेळात. ओके चल ठेवतो, मला जरा अर्जंट काम आहे. ओके बाय. बाय. अरे नौटंकी काय गाणं ना, फटके दिले पाहिजेत. खोटं बोलतो माझ्याशी. तुला सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा माझ्याशी खोटं बोललाय. मी इथे टेन्शन मध्ये असताना, मी प्रॉब्लेम मध्ये असताना हा आला नाही, असं कधीच झालेलं नाहीये. हो, पण याला जबाबदार तुमच्या भगिनी आहे. चला आता तिची मजा घेऊया. सागरी कोण? सागरी बिगरी कोण नाही. आता तुझी बरोबर सागरी संगीत पूजा करतो. तुम्ही इथे काय करताय? का तुला काय वाटलं इथे काय फक्त प्रपोज करणारेच येतात का? प्रपोज वगैरे असं काही नाहीये. त्यांनी मला जेवायला बोलावलं होतं, पण आता तो फोनच उचलत नाहीये. कुणी बोलावलंय? त्याने सागरने मी ओमला तेच म्हटलं की सागरनेच बोलावलं ना, एकदा कन्फर्म करू का, बघूया दुसरंच कोणीतरी येते. ईशा ते अगं गप ग, काही काय बोलतेस तू? काय ग, माझ्या मागे तुझे हे धंदे चालू, हे उद्योग चालू आहेत. तू अशी वागशील असं वाटलं नव्हतं मला. अरे असं खरंच काही नाहीये. मी सांगणार होते, पण त्यात काय सांगायचंय. आमचं ठरलं होतं, पण बघ ना, तो आलाच नाहीये, तो फोन पण उचलत नाहीये. सेम आहे आपलं. म्हणजे ना, मला तर खरं तर आता मीच तिकडे बसले की काय असं वाटतंय. सगळं जसंच्या तसं सेम टू सेम आहे. एक मिनिट थांब. मी वेळेवरच आलो होतो, फक्त ठिकाण वेगळं होतं. नाही, पण आमचं ग्रीन रूफ प्रभात रोड हेच ठरलं होतं खरं. हो, म्हणजे हेच ठरलं होतं. कन्फ्युजन व्हायचा काही चान्सच नाहीये. अशी का असतात लोक जगात? नाही जमत वेळ तर नाही सांगायचं ना, नाही ठरवायचं. आम्ही उगाच ताटकळत बसायचं का इकडे? जी वेळ जमते ती सांगायची ना सर. काय फालतूपणा आहे. मला कळू शकतो तुला काय त्रास होतोय ते. कळलं ना? कळलं का कसा त्रास होतो? कळलं का? एक मिनिट, तू आता काय जुनं उकरून काढणार आहेस का? आणि तू माझ्याकडे का फोकस करतेस? आपल्याला तिच्यावर फोकस करायचंय. आपलं तिला बोलायचं ठरलं होतं ना. आणि तिला आणि सागरला. त्या सागराला तर मी बघणारच आहे. मीटिंग आहे म्हणाला मला. मीटिंग आहे ही. मीटिंग का त्याची? माझ्या मागे मला न सांगता माझ्या बहिणीवर लाईन मारतो. अरे असं खरंच काही नाहीये. अरे खरंच. वेटराला त्या पाणी. एवढं पाणी? अरे तो कोणतरी मॅनेजर होता, तो म्हणाला एवढं लागेल पाणी. वीरू अच्छा, म्हणजे हेच तुमचे एक जण का? तुम्ही टेबल बदलताय?
या मैत्रीण वाटतो तुमच्या. नाही मैत्रीण नाही, बहीण आहे बहीण. ओ रेड हँड पकडलंय तिला. तिचा बॉयफ्रेंड येणार आहे तिला भेटायला. ओम दादा प्लीज, एकतर असं काही नाहीये, तू कोणाही सांग ना त्याला, कोणाही समोर काय बोलतोय तो. अरे कुणाला काय, मित्र आहे आपला विरू. तू आता सर्व्हिस पण तुला कशी मिळते विरू शेठ. आज जर हिच्या बॉयफ्रेंडने हिला प्रपोज केलं ना तर आपल्या याची ऑर्डर रिपीट. ठीक आहे, ग्लासनी सुरुवात केलेलीच आहे. इथपर्यंत म्हणजे मॅडम ऑल द बेस्ट. हाय 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 काय लागतायत बघा मॅडम. अरे यार, चला आम्ही पळतो. थांबा तुम्ही, हवं तर बसा ना इथे. नक्की. हा ए बस, ये बस पटकन. बस. आता ती एवढा आग्रह करते तर आपण नाही कसं म्हणायचं ना तिला. करेक्ट. अरे, आपली मधू आहे. हा. माझ्या एक लक्षात आलंय, तुम्हाला बहुतेक प्रायव्हसी मिळत नसेल तर तुम्ही जा टेबलवर. त्याचे आम्हाला आमची कसली प्रायव्हसी, इतके महिने झाले की आता एकत्र. बस माहिती. असं का बघताय तुम्ही? आम्ही असेच बघत राहणार, पण आता आम्हाला सगळं बघायचंय पुढचं. आमच्या समोर तो येऊन कसं तुला प्रपोज करतो, तू त्याला कसं हो म्हणते, तुम्ही कसे गुलुगुलू गप्पा मारता, छोटीशी मिठी मिठी, पण डोळ्यात डोळे घालून कसे एकमेकांकडे बघता. तुम्ही जा. तूच सांगितलंस म्हणून थांबलोय आम्ही. आमचा काही आग्रह नव्हता. माझी चूक झाली, मी चुकले. तुम्ही प्लीज जा, दोघांतून प्लीज जा. ऑल द बेस्ट. नक्की जाऊ ना. स्वतःला पण सांभाळ, जा आता. हे का आले तिकडे? आता ती म्हणाली असे, हे का आलेत लोक इकडे. ओके. ओ सॉरी. ए तू काय ओ हे कॅमेरे असतात सीसीटीव्ही. तू हे तू काय वेडेपणा करते. अगं नाही राहणार बाई. थँक्यू. कशी ड्रेस तू. काढ पटापट. टिश्यू राहिले, टिश्यू. हा हा थँक्यू. थँक्यू. बघ नाही ते नको बघ रे, नको. तू जात नाही हॉटेल मध्ये तोपर्यंत बघणार नाही. हो का. पाणी पडलं काय. तू काय केलंस. तू बावळट आहेस का. अरे ही माझ्या बरोबर नाहीये. ही कोण आहे ही मला माहित. अगं तुझं काय, तू बावळट आहेस. येना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू वेडे मन. अरे ही एकटीच आहे अजून. मूड दिसते ना. बहीण कोणाची आहे.
बरं मला सांग ना, सागर चांगला मुलगा आहे ना? म्हणजे म्हणजे मला माहितीये तो चांगला आहे, पण तरी सगळं व्यवस्थित आहे ना? इज अ जेम ऑफ अ पर्सन. शाळेपासूनची मैत्री आहे आमची. खूप हेल्पफुल नेचर आहे त्याचं. मग ठीक आहे. तू असं का विचारलंस? अरे आपली मुलगी आहे, कोणाबरोबर आयुष्य काढायचा विचार करते आपल्याला माहित नको? एक मिनिट, मी आलोच. ए नको ओम, मजा. ओम नको, ऐक. चल उठ. काय तू तू प्लीज जा इथून. तेच सांगतोय, आपण जातोय इथून का? त्या खांबा मागे. ए नाही प्लीज मस्करी नको ना. तो येईल ना कधी आता. मजा आहे, तो येईल म्हणूनच अरे काय लवकर चल त्या एवढं? खांबा मागे. ये बस. काय चाललंय? का वागतोय हा? काय? आता तू इथेच थांबायचंस, कुठेही जायचं नाही. बघतो त्या सागऱ्याला. नाही प्लीज तू आता इथे येईल. तुम्ही इथून जा आणि मलाही जाऊ द्या. आम्ही कुठे जाणार नाही आणि तूही कुठे जायचं नाहीस. इथेच या खांबाच्या मागे लपून राहायचं. दुष्टपणा? माझ्याशी खोटं बोलला तू? माझ्याशी? इतक्या वर्षांची मैत्री आमची, एकदाही खोटं बोलला नाहीये. का बोलला? तुझ्यामुळे. नाही आज मला सिद्धच करायचंय, मैत्री जिंकणार की प्रेम जिंकणार. प्लीज ओम. हॅलो. विरू विरू, तो माझ्या बहिणीचा बॉयफ्रेंड आलाय. ते हा तेच तेच, तो माझाच मित्र आहे तेच. हा मी तुम्हाला ओळखलं. हो हो, तुम्ही ओम दादाचे मित्र ना? हो. ओम दादा आहे ना? ते कशाला सांगतोस त्याला? ओम दादा आहेत ना तुमच्या बरोबर, असं मला विचारायचं होतं तुम्हाला. नाही आहे. नाहीये का? नाही. बरं बरं बरं, या बसा. बस. त्याला त्याच टेबलावर बसव. तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही. तुम्ही सुरळ वगैरे आहे? नाही नाही, मग स्पेशल. अच्छा. या बसा. तुमच्याबरोबर ज्या येणार होत्या त्या आल्यात. आल्यात? म्हणजे म्हणजे कुठे आल्यात? काय सांगू सांगा. त्यांना सांगायचं त्या येत आहेत, तुम्ही थोडा वेळ बसा म्हणून. हा 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 हा, तुम्ही बसा, ते येत आहेत थोड्या वेळात. आता काय? आता काय नाही, आता तुम्ही निघा. आता तुम्ही निघा. हो तुम्ही नाही, तुम्ही बसा. हा तेच म्हटलं मी. ते काय नाही, हा वेगळाच फोन आहे. ऑर्डर वेगळी, फोन वेगळा, मी ते त्यामुळं सगळं गोंधळ चालू आहे. एका वेळेला खूप कामं करायला लागतात. ऑर्डर ह्या होता सगळं. तुम्ही पाणी पाणी. हो घेतो ना. मी घेतो. नाही नाही, मी काय करतो, मी फ्रेशच पाणी पाठवतो. ठीक ठीक. तुम्ही बसा. हा. आणि ज्या कामासाठी आलाय त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. तू ए थांब, पिऊन घे पाणी. तू तू इथे काय करतोयस? मीटिंग होती ना. इथे मीटिंग कोणाबरोबर? धमू. कोण? मधू. हा सागरे, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. तू एक उच्च विद्या विभूषित असा मुलगा आहेस आणि तू एखाद्या लहान मुलीला असं बाहेर हॉटेलमध्ये भेटायला बोलवशील? मधू अंडर एज आहे.
मनाने. घाबरलो मी. पण ओम, तू मिसअंडरस्टँड नको करूस. माझा हेतू वाईट नाहीये. नाही, पण तरी सुद्धा तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती यार. तू असं कसं बोलवू शकतोस तिला भेटायला? ऍक्च्युली हे बघ सागरे, त्या मुलीच्या व्हॅल्यूज खूप वेगळ्या आहेत रे. मी तू तिला सांगितलंस भेटायला ये, ती डायरेक्ट मला येऊन भेटली. घाबरली होती ती, गांगरली होती ती, ढसा ढसा रडायला लागली माझ्यासमोर. साहजिक आहे ना. मी असं तू तिला बाहेर एकटीला भेटायला बोलवल्यानंतर तिला वाटणारच ना, कारण आतापर्यंत तू माझा मित्र आहेस म्हणून आपण दोघं तिला भेटत होतो, घरात, घराच्या बाहेर, कुठेही. पण एकटीला म्हणजे तू हे, त्यामुळे ती गांगरून गेली रे अक्षरशः. मे तुझ्याविषयी वाईट हेतू नाहीये तिचाही. या मुलींना हे असतात, काय सांगतोय, रिझर्व्ड असतात. त्यात मधू ही कोल्हापूरची. तिचं अपब्रिंगिंग म्हणजे ना अगदी साधं आहे रे. हे मुंबई पुण्याच्या मुलींसारख्या फॅशनेबल विचारी नसतात त्या. कमाल यार, तिच्या वागण्या बोलण्यावरनं ती एकदम बिनधास्त आणि ओपन माइंडेड वाटते. म्हणजे एकदा काय फोन करून बाहेर भेटायला बोलवलं तर लगेच तुला सांगायची काही गरज वाटली नाही मला. ओपन माइंडेड म्हणजे किती रे? किती? लग्न झालंय तिचं.